स्वारगेट बस स्थानकातील वीज गायब झाली आहे। बस स्थानकामध्ये अंधारच पसरलेला दिसला आणि त्यामुळे प्रवाशांचेही हाल झाले। आपले प्रतिनिधी सागर आव्हाड या संदर्भातील सविस्तर अपडेट देत आहे। सागर, नेमकं काय कारण होतं की मध्यरात्री स्थानक जे ते संपूर्ण अंधारात गेलं? आपण जर बघितलं तर दत्ता गाडे याला अटक केल्यानंतर आज 12 दिवस झालेले आहेत आणि त्याला कोर्टामध्ये आज हजर केलं जाणार आहे। मात्र 12व्या दिवशी स्वारगेट बस डेपो अंधारात आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या ठिकाणी दत्ता गाडेने कृत्य केलेलं होतं तोच भाग पूर्णतः अंधारात आहे। मात्र 2 ते 2.5 तास महिलांना, जे प्रवासी आहेत त्यांना अंधारामध्ये बसावं लागलेलं होतं। त्याचं कारण जे आहे ते एमएससीबी किंवा स्वारगेट डेपोने दिलेलं नाहीये। त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस आपण जर बघितलं तर स्वारगेट डेपो जो आहे तो पूर्णतः अंधारमय पाहायला मिळाला होता। जर ज्या पद्धतीने जर विमानतळाला जर 24 घंटे लाईट असू शकते तर मग बस डेपोला 24 घंटे लाईट का असू शकत नाही असा प्रश्न जो आहे तोही उपस्थित होतोय। मात्र अशा घटना होऊ नये यासाठी वारंवार काळजी जी आहे ती घेणं आवश्यक आहे। मात्र जर लाईट नसेल आणि लाईटीचा जर गैरफायदा कोणी घेऊन जर कृत्य करत असेल ते अत्यंत धक्कादायक आहे। मात्र रात्री कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही। मात्र बराच वेळ लाईट नसती तर जे सोनसाखळ्या चोरणारे असतील, पाकिटमार असतील, अशा अंधारामध्ये त्यांचं फावत असतं। नक्कीच सागर, आपण पाहतोय की अगदी स्वारगेट बलात्काराचं प्रकरण हे ताजं आहे आणि अशातच हा प्रकार घडल्यानं संताप व्यक्त होतोय। महिलांच्या सुरक्षेबद्दल पुन्हा प्रश्न उपस्थित होतोय। धन्यवाद, अगदी सविस्तर अपडेट आपण दिलीत। तर यानंतर अगदी एक्सक्लुझिव्ह बातमी पाहतोय आपण। एक्सक्लुझिव्ह बातमी आहे ती म्हणजे पंकजा मुंडेंच्या मुलाखती संदर्भात। पंकजा मुंडेंनी सुरेश धसांवरती जोरदार निशाणा साधलाय। पक्षश्रेष्ठींनी धसांना समज द्यावी असं त्यांनी सकाळला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत म्हटलंय। सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। तर सकाळला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत पंकजा मुंडेंनी काय आरोप केलेत पाहूयात। सगळीकडे कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली? माझ्यावरती आरोप करणाऱ्या धसांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी। धनंजय मुंडे पालकमंत्री असतानाही कराड काम करत होता आणि त्यावेळी धसांनी तक्रार का केली नाही? मी मंत्री झाल्यानंतरच सुरेश धसांना बीडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचं का दिसू लागलं? फडणवीसांच्या कारवाईच्या आश्वासनानंतर सुद्धा बीडचा विषय पेटता का ठेवला असे अनेक सवाल पंकजा मुंडेंनी धसांना उद्देशून उपस्थित केले। सकाळला त्यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली होती। तर यानंतर आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे आणि धस यांच्यातील वाद समोर आलेला आहे। खरं तर बीडच्या राजकारणामध्ये धस आणि मुंडे हा वाद गेल्या अनेक दशकांपासून दिसून येतोय। यामध्येच आता धनंजय मुंडेंवरती आरोप करताना सुरेश धस आक्रमक झाले। तर यावेळी त्यांनी पंकजा मुंडेंना सुद्धा धारेवरती धरलं होतं। त्या बोलत का नाहीत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता। त्यानंतर आता पंकजा मुंडेंनी धसांवरती पलटवार केलाय। तर पंकजा मुंडेंची ही सविस्तर मुलाखत आपल्याला 15 मार्चला प्रसिद्ध होणाऱ्या सकाळ आणि सरकार नावामध्ये वाचता येणार आहे। दरम्यान संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी सुद्धा पंकजा मुंडेंकडे न्यायाची मागणी केलेली आहे। पाहूयात। मंत्री पंकजा मुंडे यांनी आज काल एक वृत्तपत्राला मुलाखत देताना म्हटलेलं आहे की सुरेश धसांना पक्षश्रेष्ठींनी हे दिलं पाहिजे, समज दिली पाहिजे। त्याचबरोबर सुरेश धस कॅमेरे घेऊन फिरतायत आणि गुपचूप धनंजय मुंडे यांची भेट का घेतली त्यांनी? त्यांना उत्तर द्यायला ते समर्थ आहेत। मी त्या राजकीय विषयावर बोलणार नाही, कारण ते त्यांचे चुलत भाऊ आहेत आणि हे एकमेकांचे मित्रपक्ष आहेत। त्या पक्षावर किंवा ह्यांच्या कुठल्या ह्याच्यावर मला भाष्य करायचं नाही। माझा फोकस फक्त न्यायाचा आहे। मी न्यायावर बोलेन। मला त्याविषयी सगळ्या गोष्टी मी क्लिअर बोलतोय, कधीही टाळत नाही कुठल्या गोष्टीला बोलायला आणि टाळणार पण नाही। कारण का तुम्ही ज्या प्रमाणात ह्या सगळ्या भूमिका मांडल्यात आत्तापर्यंत त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि मी त्यावर बोलणं टाळेल, कारण ते त्यांचा विषय आहे, ते त्याचं उत्तर देतील। बीड आणि त्याचबरोबर हत्या प्रकरणाशी माझा आणि माझ्या पक्षाचा काही संबंध नाही। मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला सभागृहामध्ये, तो पाळला देखील। मात्र सुरेश धस हे प्रकरण एवढं का ताणून धरतात, यांनी का हे प्रकरण पेटवलं असं पंकजा मुंडेंनी म्हटले? त्यांना हे दुःख जवळून बघितलंय। हत्या कशा प्रकारे केली, हत्या करणारे कोण होते। जर का
ह्या आरोपीतल्या कुणाची हत्या झाली असती तर मग त्यांना ते दुःख कळलं असतं, कारण का आरोपी सगळे हे त्यांच्या सोबत राहणारे आहेत. असा एकही त्याच्यातला माणूस नाही की या लोकांसोबत नव्हता. आणि त्याचे उत्तर व्हिडिओ ऑडिओ देखील आपण बघितलेले आहेत की हे आरोपी जे सगळे आहेत ते आरोपी यांच्याशी काय संबंध होते, किती घनिष्ठ संबंध होते, त्याच्यामुळं ते दुःख त्यांना कळलं आहे म्हणून ते आवाज उठवत आहेत. आणि ज्या माणसाला 18 पगड जातीतल्या ही गोष्ट दुःखाची कळलेली आहे तो कुठलाच माणूस आज जेवताना बसताना उठताना ह्या गोष्टीचं स्मरण केल्याशिवाय किंवा ही गोष्ट समोर दिसल्याशिवाय त्याला एकही मिनिट कुठला जात नाही. अशी ही दुःखद घटना आहे, अशी ही अमानवीय घटना आहे. त्यामुळे त्याचाच एक तो भाग आहे, त्या संदर्भात ते तसं वागत आहेत. तर 15 मार्चला ही एक्सक्लुझिव्ह मुलाखत सकाळ आणि सरकारनामामध्ये तुम्हाला वाचता येणार आहे. त्यासाठी नक्की ही मुलाखत वाचा आणि पहा की नेमकं पंकजा मुंडेंनी धसांवरती काय प्रश्न उपस्थित केलेत आणि त्यावरती तुमच्या प्रतिक्रियाही नक्की कळवा. यानंतर पुन्हा एकदा आपण राजकीय बातम्यांकडे वळतोय, पण आता वेगवान आढावा घेतोय न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. उत्तर प्रदेशच्या बलिया विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार केतकी सिंग यांनी अजब विधान केलंय. मुसलमानांना हिंदूंच्या सणांची अडचण होते, तसंच त्यांच्यासोबत उपचार घ्यायलाही त्रास होत असेल म्हणून मुसलमानांना वेगळा वॉट द्या असं त्या म्हणाल्या. भाजपनं मात्र त्यांच्या विधानाचा निषेध केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार आज कराड दौऱ्यावरती आहेत आणि यासाठी विमानतळ ते वारुंची फाट्यावरच्या रस्त्यावरचे खड्डे भल्या पहाटेच बुजवण्यात आलेत. मात्र या दौऱ्यामुळे प्रशासनातल्या झोपलेल्या अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली. अजित पवारांच्या दौऱ्याचा काही तास आधीच रस्त्याची डागडुजी करण्यात पाहायला मिळालं. बीड सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी आज पहिली सर्वात मोठी सुनावणी पार पडणार आहे. आजच्या सुनावणीमध्ये या आरोपींचे बंद लिफाफ्यातले जबाब कोर्टात सादर केले जातील. तर आजच्या सुनावणीत कराडचा जामीन अर्जही कोर्टात दाखल केला जाण्याची शक्यता आहे. प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनावरती आज निर्णय येणार आहे. काल अंतरिम जामिनावरती युक्तिवाद पूर्ण झाला, त्यानंतर कोर्टानं निकाल राखून ठेवला होता. महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी या प्रकरणी कोरटकरवरती आरोप आहेत. मुंबई गोवा महामार्गासाठी आता नवा मुहूर्त निवडण्यात आलाय. जानेवारी 2026 पर्यंत या महामार्गाचं काम पूर्ण होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी दिली आहे. महामार्गाचं काम पूर्ण करताना दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असंही ते म्हणाले. डोंबिवली ते टिटवाळा हे अंतर आता 15 मिनिटांवरती आणण्यासाठी कल्याण रिंग रोड प्रकल्पाच्या 4थ्या आणि 5व्या टप्प्यातील अडथळे लवकरच दूर होणार आहेत. या टप्प्यांमधील काही अनधिकृत बांधकामं हटवण्यात आली आहेत. तिथे MMRDA कडून काम देखील सुरू केल्याची माहिती पालिकेने दिली आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी 2186 कोटींचा निधी देण्यात आला. होळीसाठी MSRTCच्या वतीनं 37 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत आणि त्यामुळे तर होळीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकामध्ये निरोप देण्यासाठी नातेवाईकांनी गर्दी होते आणि याच वेळी चेंगराचेंगरीसारखे अनुचित प्रकार सुद्धा होतात. हेच टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनानं 8 ते 16 मार्च या कालावधीत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद केली. त्यामुळे प्रवाशांना ऑनलाईन तिकीट खरेदी करावी लागणार आहे. जन्ममृत्यू प्रमाणपत्रासाठी आता कडक नियम करण्यात आले. त्यासाठी कायद्यात बदल करण्याचा निर्णय महसूल मंत्र्यांनी घेतलाय. बनावट जन्म प्रमाणपत्र घेऊन महाराष्ट्रात बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी सुरू केलेल्या हैदोसावरती बंदी घालण्यासाठीच महाराष्ट्र सरकारनं हे पाऊल उचललंय. नेपाळमध्ये पुन्हा एकदा राजकीय उलथापालथ पाहावयास मिळाली आहे. हजारो लोक राजधानी काठमांडूच्या रस्त्यावरती उतरलेत. नेपाळमध्ये राजेशाहीची पुन्हा एकदा मुहूर्तमेढ व्हावी अशी लोकांची मागणी आहे आणि यामुळेच नेपाळ पुन्हा हिंदू राष्ट्र होणार का अशी शक्यताही वर्तवली जाते. मी मराठीत का बोलू, महाराष्ट्र विकत घेतला का, असं संतापजनक विधान एका तरुणीनं केलंय. कांदिवलीतील चारकोपमध्ये हा प्रकार घडलाय. महाराष्ट्राच्या मातीत राहून मराठी भाषेला विरोध करणाऱ्यांना कुणाचं पाठबळ आहे, परप्रांतीयांची ही मुजुरी कधीपर्यंत चालणार, असे अनेक सवाल यामुळे उपस्थित झालाय.
शाहरुख खानचा मन्नत बंगला वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. या बंगल्याचं रिनोव्हेशन करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. हे घर ग्रेड 3 हेरिटेज स्ट्रक्चरच्या यादीत येतं, त्यामुळे त्यात कोणतेही बदल करायचे असल्यास अथॉरिटीकडून परवानगी घ्यावी लागते. तशी परवानगी न घेतल्यानं शाहरुख पुन्हा कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांच्यावरती छावा चित्रपटाचा प्रभाव पाहायला मिळतोय. नांदेडमधील त्यांच्या दरबारात भक्तांना छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची माहिती त्यांनी दिली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचं वर्णन त्यांनी करून दाखवलं. दिग्पाल लांजेकरांच्या ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपट कलाकारांनी ज्ञानोबांच्या संजीवन समाधीला भेट दिली. यावेळी कलाकारांनी आपल्या संत भूमिकेच्या रूपातच उपस्थित भाविकांना दर्शन दिलं. इतर उपस्थित भाविकही यावेळी कौतुकानं बाल कलाकारांकडे पाहत होते. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत 14 कोटी 72 लाख रुपयांच्या जुन्या नोटा आहेत. नोटबंदीनंतर 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बंद बँकेत पडूनच आहेत. बँकेकडून सर्वोच्च न्यायालयाकडे दावा दाखल करण्यात आलाय, मात्र अद्यापही सुनावणी पूर्ण झाली नाहीये. त्यामुळे नोटा रिझर्व्ह बँकेकडून जमा केल्या नाहीत. पुण्यातील धायरी भागात काल संध्याकाळी एका चिमुकल्याचा मृत्यू झाला. सोसायटीत मित्रांसोबत खेळताना स्विमिंग पूलमध्ये पडून 6 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. चिमुकला घरी परतला नसल्यानं चिमुकल्याची शोधाशोध सुरू झाली आणि तब्बल 2 तासांनंतर तो चिमुकला स्विमिंग पूलमध्ये मृतावस्थेत आढळला. पेणच्या खारेपाट विभागात नागरिकांनी पाण्यासाठी थेट पाण्यात उतरूनच लक्षवेधी आंदोलन केलंय. धरणाचं पाणी पिण्यासाठी आणि सिंचनाला देण्याची मागणी केली आहे. सिंचन प्रकल्पासाठी 766 कोटी मंजूर होऊन सुद्धा अजून पाणी न मिळाल्यानं ग्रामस्थ आक्रमक झालेत. आम्ही हंडात पाणी घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही आहोत आणि मग जे काही वाशिम जिल्ह्यात पाणी टंचाईच्या 195 गावांमध्ये 210 विहिरी अधिग्रहण करण्याचं काम प्रस्तावित आहे. दुसरीकडे 3 गावांमध्ये 3 विहिरींचं अधिग्रहण पूर्ण झालंय. भूजल पातळी मोठ्या प्रमाणावरती घटली असून भविष्यात टंचाईची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. लातूरमध्ये मद्यधुंद तरुणांनी एकाला रस्त्यावरती विवस्त्र करून बेदम मारहाण केली आहे. मारहाणीनंतर तरुण पसार झाले. दारूच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आली, पण पोलिसांनी त्या तरुणांना ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यापर्यंत त्यांची धिंडही काढली. किरकोळ बाजारात हिरव्या मिरचीचे भाव हे कमालीचे वाढले. 160 रुपये किलोनं मिरची आता विकली जाते, तर घाऊक बाजारात मिरचीची आवक 30 ते 40% कमी झाली आहे. वातावरणातील बदलामुळे उत्पादनात घट झाल्यानं मिरची महाग झाली असल्याचं सांगितलं जात आहे. यवतमाळ शहरासह इतर भागात बाजारपेठा सजल्या आहेत. होळी अवघ्या 2 दिवसांवरती येऊन ठेपल्यानं रंगांसह पिचकाऱ्या खेळण्यांची बाजारपेठ सुद्धा सजली आहे. होळीच्या पूजेत मानाचं स्थान असलेल्या बताशाच्या गाठ्या सुद्धा बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. रत्नागिरीमध्ये सध्या शिमग्याचा उत्साह पाहायला मिळतोय. महालक्ष्मी देवीचा शिमगा विशेष उत्साहात साजरा करतात. ग्रामदैवतेची पालखी खांद्यावरती खेळवत होलिका माता गावागावातून फिरते. पूजा झाल्यावरती तिचं दहनही केलं जातं. नागपूर महानगरपालिकेत आयुक्तांच्या दालनासमोरच कामगारांच्या मागण्यांसाठी ठाकरे सेनेनं आंदोलन केलं. अग्निशमन विभागात बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा यासह विविध मागण्यांसाठी ठाकरे सेनेचे शहराध्यक्ष नितीन तिवारींच्या नेतृत्वात आंदोलन केलं गेलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवना टाकळी प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शिवना संघर्ष समितीच्या वतीनं गोदावरी पाटबंधारे विभाग कार्यालयावरती धडक मोर्चाही काढण्यात आला. शिवना टाकळी कालव्यातून शिवना नदी पात्रात 2 दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.
साताऱ्याच्या धोम धरण पाणी बचाव समितीनं सातारा सिंचन प्रकल्प मंडळाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. धोम धरणातून नियमबाह्य पद्धतीनं सोडण्यात आलेलं पाणी तात्काळ बंद करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. जिहे कटापूर योजनेतील वाई तालुक्यातील धोम धरणांमधून नियमबाह्य पद्धतीनं पाणी सोडण्यात आलंय.